संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारीची भीषणता पहिल्यांदाच समोर आली आहे। सरपंचाच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराडसह राष्ट्रवादीचा पदाधिकारी विष्णू चाटेवर मकोका कायदा लावण्यात आला। अशातच आता बीडच्या गुन्हेगारी क्षेत्रातील आणखी एका कुख्यात गँगची चर्चा सुरू झाली आहे। या टोळीचं नाव काय? आठवले गँग। डिसेंबर महिन्यात गोळीबार करून दहशत माजवल्याप्रकरणी बीड पोलिसांनी या गँगमधील 5 आरोपींवरती मकोका कायदा लावलाय। आता हे आरोपी कोण आहेत? कुख्यात गुंड सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवाई या आरोपींवरती आता कठोर कारवाई केली जाणार आहे। या गुन्हेगारांनी आतापर्यंत बीडमध्ये 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेत। पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ आणि सनी आठवले यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। ते काय म्हणतात ते आधी पाहूयात। दिनांक 13 डिसेंबर 2024ला पेठबीड पोलीस स्टेशन जिल्हा बीडमध्ये एक फायरिंगची घटना झाली होती। त्यामध्ये 13 राऊंड्स फायर केले होते फायर आर्म वापर करून। त्यामध्ये एकूण 6 आरोपी होते। आरोपी अक्षय आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद, ओंकार सवाई आणि सनी आठवले। हे 6 लोकांची जो गँग होती त्यांनी एकूण 19 गुन्हे त्यांनी केले होते। ते गुन्ह्याचे प्रकार होते दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि मारपीट आणि बाकी इतर गुन्हे। त्याचा प्राथमिक तपास PI पेठबीड पोलीस स्टेशनचे प्रभारीने केला होता। नंतरचा तपास PI LCBने केला होता। तपासाच्या दरम्यान आम्हाला निष्पन्न झाला की हे जो गुन्हेगार आहे ते ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट म्हणून ते काम करत आहे। त्यामुळे त्याच्या आम्ही MCOCA अंतर्गत त्याचा प्रस्ताव IG साहेबांना, IG छत्रपती संभाजीनगर रेंज साहेबांना आम्ही पाठवले आणि त्याची सँक्शन आम्हाला भेटलेली आहे। आता हा गुन्ह्यामध्ये MCOCA सेक्शन इन्वोक झालेला आहे आणि त्याचा तपास आता DYSP बीड सिटीकडे वर्ग करण्यात आलेला आहे। जे सिरियस गुन्हे घडतात जिथे ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट आम्हाला दिसत आहे त्याच्यामध्ये नक्की आम्ही MCOCAचा प्रस्ताव पाठवणार आहे। हे आमचा पहिला प्रस्ताव आहे आणि बाकी जे जबरी चोरी, दरोडा, मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर सारखे गुन्हे जे घडत आहेत त्याच्या गुन्हेगारची पार्श्वभूमी बघून आणि त्यांच्या ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट बघून डेफिनेटली आम्ही MCOCAचे प्रस्ताव पाठवणार आहे। जे फरार आरोपी आहेत त्यामध्ये डेफिनेटली आता तपास वरिष्ठ ऑफिसरकडे आम्ही वर्क करत आहे, तो त्यामध्ये आम्ही लवकरात लवकर बाकीचे फरार आरोपीला आम्ही अटक करणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यानंतरचा तपास आणि वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांवरून बीड पोलिसांवरती अनेक प्रकारचे गंभीर आरोप झाले। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी PSI राजेश पाटील यांच्यावरती थेट निलंबनाची कारवाई केली। बीड हत्या प्रकरणाच्या तपासासाठी संभाजीनगरहून बोलावले गेलेले पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी आता गुन्हेगारीवरती झिरो टॉलरन्सची भूमिका घेतली आहे। म्हणूनच जुन्या पण अत्यंत गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला जातोय। पण याचा प्रभाव किती पडणार? मकोका कारवाईचं औषध गुन्हेगारी घालवणार का? या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाहीये।